पुण्यातील वाढत्या पक्षच्या विरोधात आणि या सगळ्या पोरशीच्या घटनेनंतर आता शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। शिवसेना उभाटाकडून आज मशाल मोर्चा जो आहे तो येरवडा पोलीस स्थानकावरती पोलीस स्टेशनवरती जो आहे तो नेणार आहेत। नेमकी काय भूमिका आहे, मशाल मोर्चा आपण घेऊन जात आहे? येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काय एवढे दोनच पब आहेत का की ज्यात फक्त 2 पबवर कारवाई झाली? या 2 पब व्यतिरिक्त असे अनेक पब पुणे शहरामध्ये आहेत की आणि येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहेत की त्या पबवर कारवाई होणे क्रमप्राप्त वाटतं। अल्पवयीन मुलांचं वास्तव्य इतर अनेक पबमध्ये सुद्धा आहे। पुणे खरं तर हे शैक्षणिक हब आहे, पण ते आता पबचं हवं होऊ लागलं की काय अशी भीती पुणेकरांना वाटू लागली आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येतात, यामध्ये परराज्यातले विद्यार्थी असतात आणि त्यांच्याबरोबर लोकल पुण्यातले विद्यार्थी सुद्धा शिक्षण घेतात। पण हे पबवाले अशाच अल्पवयीन विद्यार्थ्यांना आपलं गिराईक बनवतात। आपल्या पबच्या माध्यमातून ज्या काही स्कीम्स नवीन नवीन येतात त्या मुलांना मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुलांपर्यंत पोहोचवलं जातात, त्यांना आमिष दाखवलं जातं आणि आपलं त्यांना गिराईक बनवलं जातं। ही पब संस्कृती पुणे शहरामध्ये नव्हती, पण एवढ्या वर्षामध्ये ही पब संस्कृती फार मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे। ती बंद व्हावी म्हणून आज शिवसेनेच्या वतीने मशाल मोर्चा येरवडा पोलीस स्टेशनवर आम्ही नेत आहोत। तरी सुद्धा जर ही पब संस्कृती पुण्यातली बंद झाली नाही तर याच्या अगोदर सुद्धा शिवसेनेनं पबवर आंदोलन तोडफोडीचं केलेलं आहे आणि इथून पुढे ही आंदोलनं वारंवार आम्हाला करावी लागतील। जोपर्यंत अल्पवयीन या ठिकाणी प्रवेश देणं बंद करत नाहीत तोपर्यंत हे पब तोडफोड आंदोलन चालू राहील। अनेक पोलीस अधिकाऱ्यांचेच त्या पब मध्ये भागीदारी असल्याचं समोर आलेलं आहे। अनेक अशा घटना घडत आहेत, अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी, राजकीय नेते देखील पब मध्ये जाऊन बसलेले पाहायला मिळत आहेत। या सगळ्याचं लांगुल चालन आहे, सगळेजण एकत्र आहेत असं जनसामान्यांना वाटतं। नक्की जनसामान्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे। पोलिसांबरोबरच येथील स्थानिक राजकारण्यांचा सुद्धा यामध्ये पार्टनरशिपद्वारे सहभाग आहे, नव्हे तर त्यांच्या जमिनी यासाठी भाड्याने दिलेल्या आहेत। राजकारणामध्ये येऊन आपण समाजाची सेवा करायची का ही पब संस्कृती वाढवायची हे तेथील लोकल राजकारण्यांनी ठरवावं आणि इथून पुढचं त्यांचं राजकीय भवितव्य हे सर्वसामान्यांच्या हातामध्ये आहे। जर त्यांच्याच मुलांवर हे असले संस्कार जर होत असतील तर अशा राजकारण्यांना आम्ही का निवडून द्यावं असं सर्वसामान्य नागरिक पुणे शहरात या ठिकाणी व्यक्त होत आहे। येरवडा पोलीस स्टेशन मध्ये ज्यावेळेस अपघात झाला त्यानंतर एक स्थानिक आमदार तिथे जाऊन बसले होते, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आरोप होत आहेत। पोलिसांनी 304 लावला, त्यामुळे जामीन झाला असं देखील सांगितलं जाते। या सगळ्याचा सर्वसामान्यांनी अर्थ काय काढायचा? आता अजितदादांना आम्ही आज याच माध्यमातून एक दादा पत्रास कारण की या माध्यमातून आज आंदोलन ठेवलेलं आहे की दादांच्या पक्षाचा एक लोकप्रतिनिधी पोलीस स्टेशन मध्ये आरोपीच्या बाजूने उभा राहतो आणि दादाच्या पक्षाचा एक शहराचा पदाधिकारी आयुक्तांना भेटून याच्यावर कारवाई करा असं म्हणतो। खरी भूमिका या पालकमंत्र्यांच्या पक्षाची काय आहे ही कोण सांगणार, कोण व्यक्त होणार अशी विचारणा देखील आजच्या आंदोलनात आम्ही करतोय। तर हे होते संजय मोरे, शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारचं आंदोलन जे आहे ते आज पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।